नमस्कार मंडळी. थंडीगार हवा सुरू झाली, संध्याकाळ सोनेरी दिसायला लागले आणि चाहूल लागले आपल्या आवडत्या सणाची, तो म्हणजे दिवाळी. आणि दिवाळी हा सण सुरू होतो धनत्रयोदशी पासून. पहिला दिवस धनत्रयोदशी. आपल्यापैकी अनेकांसाठी हा दिवस म्हणजे काहीतरी नवीन खरेदी करण्याचा दिवस. काहीतरी म्हणजे काय तर सोनं, नाणं, चांदी किंवा एखादं नवीन भांड. आपण मानतो की असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी राहते, लक्ष्मीचा वास राहतो. ही कल्पना खूप सुंदर आहे. पण कधी विचार केला आहे का, धनत्रयोदशी मधला धन हा शब्द फक्त धन म्हणजे सोनं नाण्यासाठीच आहे का? तर पूर्वजांनी ह्या सणामध्ये खूप मोठं रहस्य दडवून ठेवलेलं आहे. ही गोष्ट घेऊन जाते आपल्याला जुन्या काळामध्ये, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं. समुद्र मंथनामध्ये अनेक रत्ने निघाली, त्याच्यामध्ये हलाल विष सुद्धा निघालं होतं, जे की भगवान शंकरांनी प्राशन केलं. कामधेनू गाय निघाली आणि नंतर मग त्या क्षीरसागरातून हजारो तेज असणारे भगवान धन्वंतरी प्रगट झाले. त्यांच्या एका हातात आहे अमृताचा कलश आणि त्यासोबतच ते घेऊन आले निरोगी आणि दीर्घ आयुष्याचं शास्त्र. तेच म्हणजे आपल्या आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी. धनत्रयोदशी म्हणजे केवळ धनाची पूजा नाही, तर हा भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस आहे. भगवान धन्वंतरी यांची जयंती आहे. आनंदी आणि निरोगी जीवन जगण्याचा एक दिवस आहे. लक्ष्मीचा उपभोग घेण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. आरोग्यम धनसंपदा. आपल्याकडे जर आरोग्यच व्यवस्थित नसेल तर आपल्याकडे कितीही लक्ष्मी असली तरी आपण त्याचा उपभोग पुरेपूरपणे घेऊ शकणार नाही. धने हे थंड प्रवृत्तीचे आहेत, त्याच्यामुळे शरीरातील पित्त शांत होतं. सोबतच पचनास मदत होते. सोबत गुळ हे उष्ण प्रवृत्तीचे आहे, शरीरात ऊर्जा निर्माण करतं आणि पचनास मदत करते आणि पित्त आणि कफाला संतुलित करण्याचं कार्य करतं. तर मग आपण जे आता दिवाळीमध्ये फराळ खाणार आहोत, त्याच्यासाठी शरीराला तयार करण्यासाठी हे एक आयुर्वेदिक औषध असल्यासारखंच आहे ना मजा. आयुर्वेदानुसार धनत्रयोदशीला सुपाच्य आणि हलका आहार घेणं योग्य, कारण दिवाळीला फराळ जो खाणार आहे तो पचवण्यासाठी एक दिवस शरीराला आराम देणे गरजेचे असते. त्याच्यामुळे या दिवशी हलका आणि सुपाच्य आहार घ्यावा. विहार म्हणजे जीवनशैली. दिवाळी सुरू झाली की आपण घरातील स्वच्छता करायला सुरुवात करतो. का तर लक्ष्मीचे आगमनासाठी. पण त्यासोबतच आपण घरातील एक नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा नाश करत असतो, की जेणेकरून आरोग्यासाठी ही एक सकारात्मक गोष्ट असते. याच दिवशी आपण संध्याकाळी यमदीपदान करतो. म्हणजे काय तर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावतो. हा दिवा जो आहे तो यमदेवतेसाठी असतो. तर यमदेवतेकडे आपण या दिवशी प्रार्थना करतो. तर आपल्या घरावर अकाली मृत्यू किंवा आजारपण येऊ नये यासाठी केलेली एक प्रार्थना. भगवान धन्वंतरींनी दिलेल्या आरोग्यरूपी संपत्तीचं रक्षण करण्याची ही शपथ आहे. म्हणूनच जेव्हा धनत्रयोदशीला तुम्ही जेव्हा सोनं खरेदी कराल, तेव्हा आपल्या आरोग्याची आणि पणती लावाल, तेव्हा आपल्या प्रकृतीची काळजी घ्याल याचं वचन द्या. या दिव्य वैद्याला म्हणजेच धन्वंतरीला किती प्रार्थना करणं गरजेचं आहे, पूजन करणं महत्वाचं आहे. कारण धनाची फळं तेव्हाच साधता येतात जेव्हा आरोग्याची मुळं मजबूत असतात. भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य देवो, माता लक्ष्मी आपणास सुख समृद्धी देवो आणि सर्वांना आरोग्याच्या, धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या बिडवे नर्सिंग होम तर्फे खूप खूप शुभेच्छा.